जय शिवराय मित्रांनो संपूर्ण राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाकडे लक्ष लावून राहिलेले तर आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या कर्जमाफीची घोषणा केली जाईल अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात येत होती आणि आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्येच या कर्जमाफीला मंजुरी देण्याच्या संदर्भातील देखील शासनाच्या माध्यमातून एक ग्वाही देण्यात आलेली होती। मित्रांनो, आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जरी या कर्जमाफीच्या निर्णयाला मंजुरी मिळाली तरी याची अधिकृत घोषणा ही विधान परिषदेच्या निवडणुकीनंतरच होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून या निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग होणार नाही अशा प्रकारे कर्जमाफीची प्रक्रिया पार पाडावी अशा प्रकारचे निर्देश राज्य शासनाला दिले असल्याची माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। या योजनेच्या संदर्भातील सर्व कारवाई व्यवस्थितपणे पार पडत आहे। निवडणूक आयोगाच्या माध्यमातून त्याला मंजुरी देखील देण्यात आलेली आहे। परंतु जरी कर्जमाफीच्या निर्णयाला आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली तरी याच्या संदर्भातील GR किंवा याच्या संदर्भातील घोषणा ही राज्य शासनाला निवडणुकीची आचारसंहिता संपेपर्यंत करता येणार नसल्याची माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे आजच्या मंत्रिमंडळामध्ये जरी कर्जमाफीला मंजुरी मिळाली किंवा त्याच्या संदर्भातील प्रस्ताव जरी पास करण्यात आला तरी हा कशा प्रकारे मंजूर करण्यात आलेला आहे, काय काय त्याच्या माध्यमातून दिलासा मिळणार आहे याच्या संदर्भातील अधिकृत अशी घोषणा ही राज्य सरकारला निवडणुकीची आचारसंहिता संपेपर्यंत करता येणार नाही। अर्थार्थी आता शेतकऱ्यांना आणखीन 20 दिवस या आचारसंहितेमुळे या कर्जमाफीच्या घोषणेसाठी वाट पाहावी लागणार आहे। आता याच्यामध्ये काही मार्ग निघतोय का, याच्यामध्ये शासनाच्या माध्यमातून काही अधिकृत अशी काही बदल केले जात आहेत का, ते सुद्धा या ठिकाणी पाहण्यासारखं असणार आहे। परंतु तुर्तास तरी दिलेल्या माहितीनुसार आता याची अधिकृत घोषणा आणि GR हा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतरच घेतला जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। धन्यवाद।